महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. नवनीतपूर येथील ग्रामपंचायत ऑक्सिजनवर जीर्ण इमारतीतून चालावा लागतोय गावाचा कारभार. मोरगाव-अजोणी तालुक्यातील पुनर्वसित गाव नवनीतपूर येथील ग्रामपंचायत इमारत जीर्ण झाली असून या मोडक्या इमारतीत बसून ग्रामपंचायतला गावाचा कारभार चालवावा लागतोय. शासनानं ग्रामपंचायतीला मिनी मंत्रालयाचा दर्जा दिला असला तरी नवनीतपूरची ग्रामपंचायत इमारत बघितली तर इथं बसून गावाचा कारभार चालवणं म्हणजे तारेवरच्या कसरतीपेक्षा कमी नाहीच. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष, खंड विकास अधिकारी तसेच इतर जनप्रतिनिधी यांना निवेदन देऊन फक्त आश्वासनेच मिळाल्याचं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पावसाळ्यात ग्रामपंचायतची इमारत गळत असल्यानं प्लास्टिक टाकावं लागतं. ही ग्रामपंचायत जीर्ण झाल्यानं इमारतीचा प्रस्ताव आजी आमदारांना देऊ नये त्यांनी फक्त आश्वासनेच दिले. मात्र याकडे कोणीच लक्ष दिलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून. नमस्कार, मी सुधीर शिवणकर. आत्ता आपण आहोत मोरगाव तालुक्यातील नवनीतपूर या ग्रामपंचायतमध्ये. ही ग्रामपंचायत 1996ला अस्तित्वात आली आणि तेव्हापासून हिची डागडुजी किंवा रिपेरिंग ही शासनाने केली नाही. आजही ही ग्रामपंचायत पडक्या अवस्थेत आहे. जर एखादा बाहेरचा अधिकारी आला तर त्यांना असं वाटतं ही ग्रामपंचायत आहे की समस्याचं घर आहे. वास्तविक गावाचा विकास करण्यासाठी शासन प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत अस्तित्वात आणते, परंतु नवनीतपूर येथली ग्रामपंचायत कार्यालय स्वतः हा एक समस्येचा माहेरघर बनला आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊ येथील सरपंच यांच्याकडून. ग्रामपंचायतच पूर्ण म्हणजे गेल्या बितल्यात आहे, ते पूर्ण पडण्या अवस्थेत आहे आणि तिचे पुष्कळदा नियोजन देऊन झाले. बारिशमध्ये तर तिथे प्लास्टिक टाकून त्याच्यावर तिथे बसावं लागते, बाकी डॉक्युमेंट्स ठेवायला जागा नाही आहे. जेव्हा पावसाळा येत असतो त्यावेळेस तुम्ही काय नियोजन करता? मग पावसाळ्यात मग ते कुठंतरी त्याचं नियोजन करावं लागतं, वेगळ्या साईडला ठेवून ते वरती प्लास्टिक टाकावं लागतो. मग एखादी समजा पावसाळ्यात मीटिंग घ्यायची जर काम पडत त्यावेळेस मग आता एका बाजूला ज्या ठिकाणी इकडे पाऊस कमी होतो त्या ठिकाणी एका बाजूला साईडला करून ते टेबल वगैरे लावून ते करावं लागते. मग ह्या संदर्भात वरिष्ठांकडे काहीतरी माहिती वगैरे काही पुष्कळदा झाले ना सर. कलेक्टरला देऊन झाले, मागं आत्राम साहेबाला देऊन झाले, बडोले साहेबांना देऊन झालं, याच्या आधी चंद्रिकापुरे साहेबांना आमदार होते त्यांनासुद्धा देऊन झालं आहे. काय मागणी आहे तुमची? ग्रामपंचायत पाहिजे आपल्याला. ग्रामपंचायत भवन आधी गरजेचे आहे, उपकेंद्र आहे. तसे तर हा पुनर्वसित गाव असल्यामुळे बऱ्याच काही समस्या आहेत. शाळेच्या सुद्धा त्याच अवस्था आहेत. इथे 1 ते 7 वर्ग आहेत, शाळेच्याही सुद्धा बिल्डिंगा नाही आहेत. पूर्ण गाव म्हणजे शून्य विकास आहे. तर तुमची काय मागणी आहे आता ह्या संदर्भात? आमच्या गावाचा विकास व्हावा. आम्हाला पहिले सुरुवातीला ग्रामपंचायत कमीत कमी मेन गावाची एक संस्था ग्रामपंचायत आहे, तिथं ग्रामपंचायत भवन तरी मंजूर करावं आधी, अशी विनंती वारंवार केल्या जात आहे. माझे नाव सुनील रामलाल कुरसुंगे. मी नवनीतपूर या ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे. काय समस्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये? जे तुमची ग्रामपंचायत इमारत आहे ते पडक्या अवस्थेत आहे आणि मला वाटत नाही की नेमकी ग्रामपंचायत काय सांगणार? सर, आमची जी ग्रामपंचायत ती पावसाळ्यामध्ये पूर्ण ठिपकते आहे आणि बसावची व्यवस्थासुद्धा होत नाही आहे. तर विनंती अशी आहे की आम्ही मंत्र्यांपासून आमदार खासदारापर्यंत निवेदन दिलेलं आहेत आणि अधिकाऱ्यांनासुद्धा दिलेलं आहेत. तर त्यांना विनंती करण्यात येत आहे की आम्हाला ग्रामपंचायत भवन हे नवीन बांधून देण्यात यावं.